श्री स्वामी समर्थ. कशा आहात? छान असाल, मजेत असाल मी आशा करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. मी आहे प्रियंका. तर चला आज काय घेऊन आली. आज तुम्हाला टायटलवरून समजेलच, मल्हारी सप्तशती बायकांनी वाचायची का? तर हो, बायकांनी वाचायची, कारण प्रत्येक पुरुष वाचेलच म्हणून गॅरंटी नाही आहे. आणि या धगधगीच्या काळात कोणी म्हणजे पुरुषाला असं 1 तास 1.5 तास बसणं शक्यही नाही आहे. आणि बायांनी म्हणून ते घरात वाद वाढवायचाही नाही आहे. परमपूज्य गुरुमाऊलीने परमिशन दिली आहे की बायकांनीही वाचायचे, कारण माझ्या मिस्टराला 56 पाठ करायला सांगितले होते. तर माझ्या मिस्टराला काही वेळ भेटत नव्हता, कारण ते सर्व्हिसमुळे ते सकाळीच 6:30-7ला जातात आणि संध्याकाळी डायरेक्ट 8ला येतात. त्याच्यामुळे ते शक्य थोडी आहे. आल्यानंतर ते चहा वगैरे घेतात, थकून जातात, त्यांच्याकडून काही करणंच होत नव्हतं. मग मी 2-3 वर्ष म्हटलं त्यांना, पण काय खरंच शक्यच नव्हतं, कारण ते एक दिवस बसायचे, दुसऱ्या दिवशी पडायचं, मग तसं काय अर्थ आहे. तर चला म्हटलं, मग मी आता मी संकल्प केला आहे की मी स्वामीला म्हटलं का माझ्याकडून तुम्ही करून घ्या 56 पाठ. माझ्या मिस्टरांनी सांगितलं, तर गुरुमाऊलीने सांगितलं हो बायांना पण चालते, कारण प्रश्नमंजुषेत बरेच प्रश्न विचारतात का बा माझ्या नवरा वाचत नाही, तुम्हाला चालते का? हो चालते, कारण आहे ना, माऊलींचं म्हणणं आहे प्रत्येक घरात तुम्ही वाटून घ्या म्हणजे सेवा. तर सेवा म्हणजे आता सेवा तर भरपूर आहे. तुम्ही म्हणता काय बाबा दिंडोरी सेवा चालूच राहते, व तुम्हाला मग तिथे अंधश्रद्धेवरचा विश्वास भरपूर बायकांना, ते लिंबू 5 मिनिटात तुम्हाला हो त्यानं फरक पडला, असा प्रकार आवडते आजकाल. पण हे दिंडोरी प्रणीतची कशी आयुष्याचं सोनं करणारे, आयुष्यात सगळं काही बदल होते. आपण कशात ऋण आहे, आपलं काही आहे का, अगोदरच्या जन्माचं ते ऋण सगळं फिटतात, त्याच्यातून मुक्ती मिळते. आपल्या पितृदेवांचा आपल्याला आशीर्वाद भेटतो, त्यांनाही मुक्ती भेटते, मोक्ष भेटते. त्यांच्यासाठी काही सेवा माऊली देतात. तेही तसेच प्रकारची. आता हे कुलदैवत आहे महाराष्ट्राचं, तुम्हाला माहीतच आहे, खंडेराव महाराज आणि कुलदेवी आई तुळजाभवानी. तर हे पाठ करायलाच पाहिजे. वर्षात आहे ना, प्रत्येकालाच माऊली सांगतात स्वामी चरित्राचे 100 पाठ म्हणजे 101 पाठ. त्याच्यानंतर आई तुळजाभवानीची म्हणजे भगवतीची सेवा करण्यासाठी तुम्ही दुर्गा शक्तीचे 101 पाठ, रुद्रक पाठ 101 पाठ करायचे म्हणतात माऊली. त्याच्यानंतर मल्हारी सप्तशती. तर हो, मल्हारी सप्तशती बायकांना वाचायला चालते, नक्कीच वाचा, कारण खंडेराव महाराजांचा म्हणजे आपल्या कुलदेवाचा आपल्याला आशीर्वाद आवश्यक असतो. आपल्या घराचं रक्षण करणारा तो देवता आहे. त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच करायला पाहिजे. असं मनात संकोच आणू नका की बायाला चालते का? चालते. आता तर पहिले म्हणायचे गुरुचरित्राच्या ग्रंथाला बायांची सावली पण पडू नये, पण माऊलींनी तेही आपल्याला मोकळा वाटा करून दिला का हो गुरुचरित्र तुम्ही वाचू शकता. काय त्याच्यातल्या अशा ओव्या होत्या, त्या ओवीमुळे बायाचं नुकसान व्हायचं, म्हणून गुरुमाऊलीने काय ते अशा ओव्या गाळून गुरुचरित्र तयार केलेलं आहे. तर दिंडोरी प्रणीतचं गुरुचरित्र पण वाचायला जमते. मल्हारी सप्तशतीत एवढी छान माहिती आहे, म्हणजे पूर्ण खंडेराव महाराजांचं आहे. खंडेराव महाराजांनी ते तुम्ही वाचून बघा, खूप असं मस्त असं एकाग्रता येते. मी पाहत आहे ना, आता मी चालू केलेलं आहे, मला 56 पाठ करायचेच आता माझं चालू आहे, तर मला खूप चांगलं वाटते. आता काही जरी अशी फील होते, तुम्ही बघा आणि असं मनात काही आणू नका. नक्कीच मल्हारी सप्तशती वाचा. मल्हारी सप्तशती तुम्ही काय करायचं, तुम्हाला आता धगधगीच्या जीवनामध्ये तुम्ही स्टार्टिंगला काही दिवस आहे ना, एक अध्याय घेऊन पहा मल्हारी सप्तशतीचे. मग एक झाल्यानंतर तुम्हाला ते सोपं वाटत असेल, कारण छोटीच अध्याय 700 ओवीमध्येच तो ग्रंथ आहे. तर असे स्टार्टिंगचे तर खूपच छोटे असे 30, 35, 20, 25 अशाच ओव्या जे आहे. तर अगदी सोप्या भाषेत आहे मल्हारी सप्तशती, म्हणून काही भारी जात नाही. आणि तोंडपाठ आल्यावरती ते 1 तासातच होऊन जाते, 1-1.5 तासच लागतो तो. फक्त मन एकाग्रता ठेवायची आणि ते शब्दाकडे लक्ष ठेवायचं. 1-1.5 तासमध्ये मल्हारी सप्तशती वाचण्यात येते. मल्हारी सप्तशतीचं जर तुम्हाला संकल्पयुक्त करायचे असेल तर काही मांडणी वगैरे काहीच नाही आहे, फक्त संकल्प करायचा. तुमचे काय प्रॉब्लेम आहे
तुमच्या कुटुंबात काय तर ते संकल्प करायचा, संकल्प सोडायचा. संकल्प कसा घ्यायचा माहीतच असेल ना. तर संकल्प घेता वेळेस आपलं गोत्राने नाव उच्चारायचं आणि काय प्रॉब्लेम आहे ते सांगायचं. आणि मल्हारी सप्तशती वाचल्याने आपल्या कुटुंबाचं संरक्षण होते, संकटातून आपल्याला बाहेर काढते. आपल्यावर कोणते काही यायचं असलं तर आपल्यावर कशाचं काही येऊ देत नाही, म्हणजे कठीण काळ आणत नाही. धनाधनांना घर भरून राहते, म्हणजे कशाची कमी पडू देत नाही. म्हणजे सगळे टेन्शन मुक्त करणारे हे ग्रंथ आहे. आपल्याकडे गुरुमाऊलीने खूप आपल्यापर्यंत मोठ्या मोठ्या अशा सेवा करायला आपल्याला हे केलेलं आणि छान आहे. हे चान्स सोडायचे नसते. तर मी आता या महिन्यात तुम्हाला जेव्हा करायचं करा, पण मल्हारी सप्तशती वाचायची. तुम्हाला नाही असं वाचन होतं तर 2-2 अध्याय घेऊन वाचायचे, नाहीतर मग पूर्ण वाचायचं. तुम्हाला रविवार सुट्ट्या दिवशी वाचायचं, कधी 2 पाठ करायचे. असे करून मस्त छान वर्षभराची आपल्याला चार्जिंग करून घ्यायची. म्हणजे आपल्या कुटुंबाची चार्जिंग होते ते. म्हणजे आपल्या कुटुंबाचं संरक्षण करणारे ग्रंथ आहे. हे ग्रंथ वाचायला पाहिजे, नक्कीच वाचा. माझी माहिती कशी वाटली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि काही जर असं याच्यात प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला विचारू शकता. श्री स्वामी समर्थ. जर म्हणजे या व्हिडिओमध्ये मला काही सांगण्यात आलं नाही, तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ येत राहील आणि नवीन नवीन माहिती, नवीन दिवसाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यात येईल. चला मग. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.